जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालवी सिंहाती धरुणिया, चालवी सिंहाती धरुणिया, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजामहे. वो सूर्यनारायण भगवान की जय, नर्मदा माता की जय. सुख करता दुख हरता वार्ता विनाशी. आज नैवेद्याचं जेवण असल्यामुळे सगळ्यांनी चप्पल काढून जेवायचं आहे. हो काका चप्पल काढा. नाही थांबा हम तेरे बिन जी ना सकेंगे सनम. छान पायऱ्या मंदिर सविन्धु सिन्धु सुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं द्विचक्षुपापजात जातकारि वारि संयुतं कृतान्तदूत कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे 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 त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. अजून म्युझिक जाती है खाब मगर. हात जोडा. नर्मदे हर हर. नर्मदे हर नर्मदे हर. नाही आम्ही कमी आमच्या पहिल्या
हो गया। यहाँ मैकल पर्वत, विंध्याचल पर्वत, सतपुड़ा पर्वत, ये 3 पर्वत है अमरकंटक पे। तो जो मैकल पर्वत था, उस पर्वत पर भगवान शिव जी ने कई हजारों साल तपस्या किया। जब समुद्र मंथन हुआ मैया, तो राक्षसगढ़ देवतागढ़ों में झगड़ा हुआ, 4 जगह रत्न की बूंदें गिरी, जो अमृत विष के रूप में प्रवर्तित हुआ था राक्षसगढ़ देवतागढ़ों के झगड़ा के बीच में। उस विष को न राक्षसगढ़ पान कर सके न देवतागढ़। तभी उन्होंने उपाय लगाया, भगवान शिव जी के पास सभी गए, प्रार्थना किए कि हे देवोग्देव महादेव, इस विष का आप ही कुछ हल निकालिए। तभी शिव जी ने उस विष को रखा अपने हाथ में। उन्होंने सोचा कि इस विष को मैं पान करके नाभि में ले जाता हूँ तो उधर श्री हरि विष्णु है, मस्तक में ब्रह्मा जी का लोक है। तो उन्होंने शिव जी ने विष को पान किया, कंठ पे रोक लिया। कंठ जब नीला पड़ा तो नीलकंठेश्वर महादेव ये नामकरण हुआ मैया। उनके कंठ से एक पसीने की धार गिरी थी। जो यहाँ से ये जो नदी बह रही है ना, इसका स्टार्टिंग यहाँ से 8 किलोमीटर आगे वो नदी का स्टार्टिंग रेवा कुंड के नाम से है। वहाँ पर माता नर्मदा जो है भगवान शिव के कंठ से पसीने के धार के रूप में वो प्रवर्तित हुई थी, प्रकट हुई थी। वो भी विष के पान करने के दौरान वो कन्या जब जन्म ली तो वो कन्या जलधारा के रूप में नहीं आ गई थी। वो पहले कन्या 1 किलोमीटर पूर्व में जाती थी, इधर नहीं आती थी, उधर जाती थी। कहाँ तक? मायकी बगीचा तक। मायकी बगीचा जैसे आप कल जाओगे ना, तो आपका जैसे तट परिवर्तन होगा उत्तर से दक्षिण तक, तो वो जब मायकी बगिया पहुंचेंगे तभी आपका उत्तर से दक्षिण तक लगेगा, क्योंकि माता जी का मस्तक रूप वही है मायकी बगीचा में। जहाँ से माता नर्मदा रेवा कुंड से 1 किलोमीटर जाती थी, वहाँ पर मैया जी ने अपने पूरे 12 वर्ष तक बचपना बिताया है मायकी बगीचा में। जहाँ आप कल जाओगे तो वहाँ देखना जैसा दृश्य, ये जितने भी पेड़ दिख रहा है वहाँ भी पेड़ दिखेंगे, लेकिन मायकी बगीचा के बाउंड्री के अंदर एक भी ये पेड़ नजर नहीं आएंगे। वहाँ खाली आम का वृक्ष है, खाली आम का वृक्ष। वहाँ जितने भी पेड़ है सब आम के वृक्ष रहेंगे। वहाँ पर माता जी का 12 वर्ष तक बचपना बीता है। उनकी 5 सखियाँ थी दोस्त के रूप में, जोहिला, गुलबकावली, मालिनी, मलनिया और कपिला। यहाँ तक तो मैया एक कन्या रूप में थी, उनका कहीं पे जलधारा नहीं था। माता जी का एक शादी का लग्न का प्रस्ताव रखा जाता है। भगवान शिव जी की पुत्री है माता नर्मदा, ब्रह्मा जी के मानस पुत्र हैं सोन, उनके एक भाई है भद्र। सोनभद्र के नाम से उस जगह को जाना जाता है। आप जहाँ कल जाएंगे मायकी बगीचा के आगे सोनभद्र, तो सोन और नर्मदा का लग्न तय हुआ था महाराज जी। यहाँ से 24 किलोमीटर दूर माई का मंडप है। वहाँ मैया जब एक गुफे में वस्त्र श्रृंगार कर रही थी तो मैया जी ने अपनी एक दासी को कहा कि जोहिला तुम बाहर देख कर आओ, सोन जी बारात लेकर आए या नहीं आए। तो जोहिला ने कहा मैया मेरे वस्त्र गंदे, इस वस्त्र भेष में मैं बाहर नहीं जाना चाहती। तभी माता जी ने अपने वस्त्र श्रृंगार जोहिला को दे दिया था। जब जोहिला माता नर्मदा के वस्त्र श्रृंगार कर ली और जैसे बाहर चली गई, तो जितने भी बाराती वाले थे जोहिला को अदृश्य रूप में देख करके, दुल्हन के भेष में देख करके उसे मंडप पर बैठाल दिए। माता नर्मदा के रूप में तो वही नजर आ रही थी, क्योंकि वो दुल्हन का भेष बना ली। उसको जैसे मंडप पर बैठा ले तो वो भी जानबूझ करके मंडप पर बैठ गई। ऐसे में जोहिला और सोन जी का लग्न करा दिया गया। तभी से माता नर्मदा कुंवारी कन्या है, तभी से माता जी का शादी नहीं हो सका। माता नर्मदा ने दोनों को ही श्राप दिया। मैया स्वयं एक कन्या से जलधारा के रूप में परिणित होने का निर्णय लिया। ये पहाड़ थे, ये सब, ये पहाड़ों को तोड़ते ताड़ते माता नर्मदा निकली जलधारा के रूप में। जब वहां से स्टार्ट हुई मैया, तो यहाँ से जलधारा बनाते बनाते एकदम अभी पतली धारा दिख रही है। ओमकारेश्वर में देखें, जबलपुर में देखें, समुद्र में देखें, माता जी का कितना बड़ा स्वरूप है। मैया जी विशाल रूप बनाते गई, नाकी घटते गई, वो विशाल रूप बनते गया। माता नर्मदा का अमरकंठ पे मस्तक बना, निमावर में नाभि बना, चरण कहाँ बना? समुद्र गुजरात में। और एक बात याद रखना मैया, जो आप परिक्रमा जल लाए हैं, आपका माई की बेगिया में कल तो चढ़ेगा, आधा वहाँ चढ़ाएंगे, आधा भरेंगे वहाँ का जल। वो जब फुल हो जाएगा, जब तक आप ओमकारेश्वर में उस जल को नहीं छोड़ेंगे तब तक परिक्रमा का पूर्ण नहीं होगा। जिस प्रकार से सागर में एक बार नाव के सहारे पार लगे हैं गुजरात को, वहाँ सागर में नाव में दक्षिण से उत्तर तट आए, वो चरण आपका पार लग गया। एक बार आपका पार लग गया। अब दूसरी बार कब पार लगेंगे? जब कल आप लोग तैयार होके जाएंगे मायकी बगीचा, तो वो माता जी का मस्तक पार करेंगे भाव सागर में, भाव के सहारे उत्तर से दक्षिण तट। तब जाके ये 2 बार आपका तट परिवर्तन हो जाएगा। तीसरा कहीं नहीं है, तीसरा खाली आपका रहेगा ओमकारेश्वर। जी मैया।
और माता नर्मदा तभी से एक कुंवारी कन्या है, तभी से उनका विवाह लग्न नहीं हो सका। माता नर्मदा का एक विशेषता है कि जिस प्रकार से गंगा के स्नान मात्र से पाप की मुक्ति मिलती है, माता जी के दर्शन मात्र से जी, माता जी इत्यादि नदियों से सबसे सर्वश्रेष्ठ इसीलिए है क्योंकि उनके दर्शन को आप पा गए तो भाग्यशाली हो गए। बोलिए माता जी के लिए, बोलिए नर्मदे हर, अभी आप नर्मदे हर, नर्मदे हर। 5 कुंड है माई की बगीचा में। जब मैया गुप्त रूप में जाती थी तो बांस का भीरा वहाँ था, बांस के भीरे के बीच से मैया छोटे से रूप से निकलती थी। वो छोटा सा रूप तो अभी भी है लेकिन बांस का भीरा नहीं, वो छोटा सा रूप है। और वो छोटे से रूप जहाँ है वहाँ उसके पीछे चरणोदक कुंड है जहाँ मैया पहला चरण रखी थी, इसके लिए उसको चरणोदक कुंड कहते हैं। आप वहीं का जल बदलेंगे, कल आपका जो जल है दूसरे कुंड में चढ़ेगा और जो है दूसरे वो वाले कुंड से आपका जल भरा जाएगा, उसको वापसी फुल किया जाएगा। आपको ज़्यादा कुछ नहीं करना है। पूजन करने के बाद अपना पिसवी का ढक्कन खोल के पंडित जी को दे देना है, वो अपना करके आपके हाथ में वापस दे देगा। वहाँ 5 कुंड हैं। एक है स्नान कुंड, शिव जी का कुंड, पुराना आम का कुंड, जल बदलने का कुंड और एक चरणोदक कुंड। ये 5 कुंड है। किसी भी कुंड का आप वहाँ परिक्रमा नहीं लगा सकते। अभी आप कपिल धारा आए हैं, यहाँ पर कपिल मुनि जी का तपस्थली था। उन्होंने कई साल यहाँ पर तपस्या किए। सामने एक नदी बही, इसके लिए उसको कपिल धारा के नाम से माना गया। और एक नीचे है दूध धारा, जहाँ दुर्वासा ऋषि जी ने कई सालों तपस्या किए। दुर्वासा ऋषि जी के मन में अहंकार था, वो बहुत ही अहंकारी और क्रोधी थे, अपने सामने किसी को भी अपना लज्जित कर देते थे, ऐसे व्यक्ति थे। माता नर्मदा का एक नाम है नर्मदेहर। मैया जी ने उनके अहंकार को तोड़ने के लिए कैसे उपाय लगाए थे। किनके अहंकार को? ओम जय जगदानंदी मैया जयानंद गंगी ब्रह्मा हरिहर शंकर देवा हरि शंकर ओम जय जगदानंदी। बोल नर्मदा माता की। नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः। नमः प्रकृतिभद्राय सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु। कैलासराणा शिवचंद्र मौळी मणीन्द्र माता मुकुटिधारी आरुणगंधो भवदुःखहारे तुझवीन शंभो जगोनधारी। बोल नर्मदा माता की जय। नमो नमो रेवा महारानी, नमो नमो जय शक्ति सहानी। आदिशक्ति जगदम्ब भवानी, करहु कृपा मम सेवक जानी। जो कोई सेवा करे तुम्हारी, वांछित फल देवे त्रिपुरारी। तट तेरे पर से सुरारी, तप करके सब होए सुखारी। जो कोई माता तुमको ध्यावे, 4 पदार्थ कर में पा। कपिल मुनी ऋषींचे चरण नाही 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 आपल्याला हे ओलांडता नाही येत. कपिल ऋषींचे पाय पायांचे ठसे पाय पानं केवढे आहेत बापरे. ये ओम नमो नर्मदे माई रेवा, पार्वती वल्लभ सदा शिवा। ओम नमो नर्मदे माई रेवा, पार्वती वल्लभ सदा शिवा। ओम नमो नर्मदे माई रेवा, पार्वती वल्लभ सदा शिवा। ओम नमो नर्मदे माई रेवा, पार्वती वल्लभ सदा शिवा। ओम नमो नर्मदे माई रेवा, नमो नर्मदे माई रेवा, पार्वती वल्लभ सदा शिवा।
ओम नमो नर्मदे माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा ओम नमो नर्मदे माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा ओम नमो नर्मदे. बघा बाई आला ते. माझं काढून दे ना एक फोटो काढला मग फोटो काढला की व्हिडिओ काढला तू फोटो काढ. ओम नमो नर्मदे माई रेवा ओम नमो नर्मदे माई उसको मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा आंसू हूँ तू मेरा दर्पण, तेरे ही होने से मेरी ये सारी जिंदगी सजी है। लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा। है मेरा और तू ही रहेगा, मेरी हर गलती को तू हंस कर सहेगा, तेरे जाप से मन का उड़ गया है रे पंछी। थोडं पाणी द्या मला पाणी. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, नरपती हयपती गजपती गणपती भूपती जलपती पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत. का मला माहिती
हो नाही बाबा सगळ्यांना म्हणू द्या बोल बसून म्हणा अरे हे लागलं याचं काय नुसतंच तेरा माझं आलं अजीब है वो कल भी पास पास थी वो आज भी करीब है वो शाम कुछ अजीब ये शाम भी अजीब है वो कल भी पास पास थी वो आज भी करीब है वो शाम कुछ अजीब थी झुकी हुई निगाह में कहीं मेरा ख्याल था दबी दबी हंसी में हंसी सा गुलाल था मैं सोचता था मेरा नाम गुनगुना रही है वो न जाने क्यों लगा मुझे कि मुस्कुरा रही है वो शाम कुछ अजीब थी ये शाम भी अजीब है वो कल भी पास पास थी वो आज भी करीब है वो शाम कुछ अजीब थी मेरा ख्याल है अभी झुकी हुई निगाह में खिली हुई हंसी भी है दबी हुई सी चाह में मैं जानता हूँ मेरा नाम गुनगुना रही है वो यही ख्याल है मुझे के साथ आ रही है वो शाम कुछ अजीब थी ये शाम भी अजीब है वो कल भी पास पास थी वो आज भी करीब है वो शाम कुछ अजीब थी मस्त मस्त जुगनू
आता म्हणता येईल. छान म्हणते तू, छान म्हणताय ग, म्हणता आलं पाहिजे. मी एक म्हणते. पण मला ते रिलीजवर नाही म्हणतात असं म्हणून चालेल. काय हरकत नाही. मग तुम्हाला तुमच्या याच्यावरून म्हणता येईल, त्याला अजून जोडायची गरज हो नाही. बस. किती सुंदर मस्त एकदम काय काय ग ही मी नाही म्हणत म्हण छान म्हणते तू थोडस मेलोडी म्हणते मस्त एकदम मस्त खूप छान पूजा येऊ देत आहे. मी आपलं काम केलं रे बाबा. मी फोटो टाकून दिले. मी आपलं काम केलंय, फोटो टाकून दिले एकदाची. शशीताई हो शशीताई नाही नाही पूजा आली. चार्जर खोया सिंग आज बार चेक करने का पहिला मधून चेक करने का मला आठवण नाही ड्रायव्हर क्या बोलती घर तो समजा पटपट मत्स्य वामन परशुराम राम आणि भगवान श्रीकृष्ण आठवे. मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम भगवान श्रीकृष्ण आठवे. प्रत्येक तारखे भगवान बुद्धन भावा करके भगवान श्रीकृष्ण श्रावण वक्ष अष्टमीला जन्माला आले. भगवान श्रीकृष्ण देवकी वसुदेवाचे 8वे पुत्र. त्यांच्या पार्शाला मी होतो, मला नाव माहिती आहे. कीर्तिमान सुषेण भद्रसेन ऋषू संवर्धन भद्र संतोषण 7 आणि भगवान श्रीकृष्ण 8वे. प्रत्येक गोष्ट आणखी भगवान श्रीकृष्ण अष्टपाश मुक्त आहेत. अष्टपाश लज्जा भय घृणा जाती कुल शील मान आणि अभिमान. प्रत्येक गोष्ट आणखी सांगतो बरं. भगवान श्रीकृष्णाने 8 राक्षसांचा वध केलाय. शक्तासूर तृणावर्त पकासूर अगासूर चाणूर कंस कालयवन आणि पुत्र. भगवान श्रीकृष्ण अष्टसिद्धींचे अधिपती आहेत. अष्टसिद्धी कोणत्या माहिती का? अष्टसिद्धी कोणाला माहिती का? एखादं कोणी अष्टसिद्धी हा बरोबर आहे. कोणाची मुलं माहिती का? मुलं मुली नाही मॅडम, मुलं आहे. कोणी पिठापूरला गेलाय का? अनघा लक्ष्मी बघितल्या? बघितली जातात ना अनघा लक्ष्मी. दत्त महाराजांनी संसार लक्ष्मीशी केलाय. अनघा तिचं नाव. अनघा लक्ष्मी व्रत करतात, सगळ्यांना माहित असेल तर ते व्रत आणि त्यांच्या मस्त प्राप्त झाली. दत्त महाराज संन्यासी पण त्या योग मायने तिच्याशी विवाह केलाय आणि त्यापासून पुत्र झाले होते. अष्टसिद्धी अनिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य इशिता आणि वशिता अशा अष्टपुत्र प्राप्त झाले. भगवान श्रीकृष्णांचा भगवान श्रीकृष्ण कृपापात्र 8 पुरुष. दोन्ही वडील नंद वसुदेव सुदामा विदुर भीष्माचार्य अर्जुन उद्धव आणि अक्रूर.
भगवान श्रीकृष्ण कृपापात्र 8 स्त्रिया, दोन्ही माता यशोदा देवकी, राधा कुंती, रुक्मिणी सत्यभामा, उत्तरा आणि द्रौपदी, अशा 8 कृपापात्र. भगवान श्रीकृष्णाचा 8 नगरांची संबंध. मथुरा काय भगवान श्रीकृष्णाचा प्रत्येक आडाकी सांगतोय. मथुरा श्रीकृष्णाचा काय संबंध मथुराशी? तेव्हा पांडुरंग श्रीकृष्णाचं काय? अहो जन्मभूमी आहे ना मथुरा, जन्मभूमी आहे देवा. मग सांगा ना, जन्मभूमी मथुरा, जन्मभूमी, व्रजभूमी, गोकुळ कर्मभूमी, वृंदावन लीलाभूमी, द्वारका राजधानी, इंद्रप्रस्थ भक्त पांडवांची राजधानी. 5 झाले. 6 अवंतिका नगरी. काय अवंतिका नगरी आपण बघणार आहे. अवंतिका नगरी कोणाला म्हणतात? उज्जैनला अवंतिका नगरी म्हणतात. अवंतिका नगरी काय कृष्णाचा काय संबंध आहे? म्हणजे गुरुनगरी, गुरु आश्रम, सांदीपनी आश्रम, गुरुनगरी आपण बघणार आहे. सांदीपनी आश्रम, गुरुनगरी, कौंडिण्यपूर, रुक्मिणीचं माहेरघर, रुक्मिणीचं माहेर. सगळ्या बायका असतात ना, माहेर पण काही सोडत नाही मोऱ्यापर्यंत. सासूरवाडीला शिवाय देतात पण माहेर पण काही सोडत नाही. सासू वाढवून सासरा असा धीर असतात, ती ननंद अशी कशी, माहेर मात्र कळतो. माहेर कृष्णाची संबंधित विचारतो. कृष्णाचं सासूरवाडी आहे का? सासूरवाडी आहे, माहेर नाही आहे कृष्णाचं. कृष्ण आहे कौंडिण्यपूर, गमत करतो बरं. पण मला मामा, मामा इज मामा, फायनल. मामा म्हणजे मामा, मावशी म्हणजे मावशी, काकू नाही, आत्या नाही, नक्की 100% नाही. एकदम खुचकड असतात, कवचट असतात. काका तर 1 नंबर बेकार असतात. सांगा माझे वडील माझ्या वयाच्या 6व्या वर्षी वारले. काकांची मुलं मोठी होत, आम्ही लहान आहे. माझ्या वडिलांची आई दुसरी बायको आहे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय देणी. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी, कारुण्य संदे भव दुःखारे, तुझवीन शंभो शांताकारं निषंग शयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यान गम्यं, वन्दे विष्णुं भवभारं सर्वलोकैकनाथं. बस लक्ष्मीनारायण भगवान की. नमस्कार मंडळी. सगळे झोपलेत का? सगळ्यात जोरात म्हणा. समाप्त निरोपा समाप्त. मी म्हटलं म्हणायचं नमस्कार मंडळी. नमस्कार. शिवचिरंबरी आश्रम आयोजित नर्मदा परिक्रमा आजपासून परतीचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. आपण 2 तट म्हणजे पहिल्यांदा ओंकारेश्वरच्या दक्षिण तटावर सुरुवात केली. दक्षिण तटावर सुरुवात करून समुद्र मार्गे आलो. समुद्र मार्गाचा नाव विमलेश्वर घाट, विमलेश्वर दुसरा घाट. 65 किलोमीटरचा प्रवास 2 तासात पूर्ण केला आपण बोटीने. त्या घाटांचं नाव मिठी तलाई. उतरलो मिठी तलाई आणि मिठी तलाईवरून आपण आलो उत्तर तटावर. बरं, उत्तर तटावर सुरू केलेला घाट आपण पूर्णपणे नारेश्वर, गरुडेश्वर, महेश्वर, नेमावर, अमरकंटक, जबलपूर, अमरकंटक असा सर्व घाट करत करत माहिती बघूया. नर्मदा नदी लहानपणी बागडली खेळ मैत्रिणींसह लहानपणी जे आपण लहान मुलं उन्हाळ्या वाट्या करतात ना, सगळं बगीचा होता. बगीचा पूर्ण बगीचा होता. बरं, गुलबगाली झाडं वगैरे खूप होते. त्या काळात नाही राहिले. सगळे झाडं वगैरे खूप मोठे किर्र जंगल होतं. म्हणजे आम्ही 2001ला आलेला किर्र जंगल होतो. आम्ही चालत गेलेलो आहे पूर्ण जंगल. आपण आता जीपनं आलो तेव्हा आम्ही चालत यायचो. बरं, माहिती आता ज्या मंदिरा मुख्य मंदिरात इथपर्यंत चालत यावं लागतं. पण जंगल रस्ता नव्हता. आत्ता सगळे झाडं तोडून वगैरे मध्ये सुरू केलेला रस्ता. आता 2-3 वर्ष झाले नाही तो चालत येत होतो. आणि बिना चप्पल चालणं मी चालून आलो. 2-10 वर्ष कौतुक नाही. पण माझी परीक्षा बघायचं प्रायश्चित्त. पायी चाल बिना चप्पल चालणं प्रायश्चित्त केलं. बरं, मला त्रास झाला पाहिजे, मला दुखलं पाहिजे, मला हे केलं पाहिजे. मी कुठल्याही पायाला मालिश करणार नाही, नखं कापणार नाही, तेल लावणार नाही, औषध लावणार नाही. असं घरी गेल्यासाठी घरी गेल्यावर औषध घेतलं. लागला पाय दुखतोच खूपच. मुद्दू पडला गेला पहिल्याशी जिन्यावर उतरताना नर्मदे ओंकारेश्वरला, म्हणून खाली उतरलो नाही, पुण्यावर थांबलो. तर तेव्हापासून तो दुखतोच अजून. एकदा लागला मुकामार बसला व्यायामानं की लगेच त्रास होत राहतो तो. आणि थंड गारव्यामध्ये अजून जास्त होतो. चालू तरी पण मी चालतो. मला तो नर्मदे माझी पूर्ण करून घेतली. मला वाटलं चालताच येणार नाही असं, पण चालतोय थोडं पाण्यात चालतो मी, असं होऊन गेलं. आणि नर्मदा परिक्रमा अत्यंत महत्वाचं. कोणी रागवलं का माझा आवाज मोठा आहे, रागवावं लागतं. सगळ्यांची परिक्रमा निर्विघ्नपणे पार पण ही माझी आमची कामं असते. बरं, कळवळ आमचा कळवळ असतो की तुम्ही सगळ्यांचं होऊ द्या, नीट होऊ द्या. कोणी आजारी पडतं लवकर बरं व्हा. आत्ता सुद्धा शेवटच्या ट्रिपला 5-6 जण बटाटे वडे खाल्ले रात्री सगळ्यांनी. आणि मग 2 दिवसांनी जुलाबण सुरू झालं समुद्र मार्गे. सिगला चिंता. परत पुन्हा अंकुशा सिंगने मागच्या दवाखान्यात ऍडमिट केलं. 15-15 लोक तिथे पुन्हा थांबला. 2-4 लोकांना ऍडमिट केलं, सलाईन लावलं, घेऊन गेले. पहाटे 2 वाजता बोट समुद्र आले होते.
पहाटे 2 वाजता समोर आले ते, पहाटे 2 वाजता आणि 4 वाजता बोट सुटले, 6 वाजता पोहोचले म्हणते सकाळी मॉर्निंग मध्ये. म्हणजे पुन्हा त्यांना काही दिसलं नसेल, सूर्योदय 6 नंतरच होतो. इकडे 6 पश्चिम घाट आहे, पश्चिम मार्ग आहे, गुजरात मध्ये पश्चिम आहे माहिती ना, पश्चिम भाग अरबी समुद्र पश्चिम आहे दिशा आहे. 6 वाजता पोहोचले पण सगळं होतं. पुन्हा नर्मदा चिदंबरची वैशिष्ट्य भेटा करतो अनुभूती सांगतो मला. आणि अनुभूती काय सांगायची की तुमची श्रद्धा बसावी म्हणून श्रद्धेने करा, देव करतोच. त्या काल तो मी कोणाकडे बसलो होतो, कोणते खांदोडे वहिनीकडे मी बसलो होतो काल. त्या मला बोलल्या गप्पा मारताना, मामा बसा. खांदोडे साहेब बोलले या मामा इकडे बसा. पण त्या वहिनी सांगतो मला इतका ताप होता. मी त्यांनी त्याला सांगा मी सांगतो त्या मी सांगतो जिवंत अनुभव होता आता ताजा. इतकं मला ताप होता पण मी काहीच नाही रात्री झोपताना कोणा उठत तिघे त्याच्या अजून कुठे 2 झोपले 4 झोपले होते. पुन्हा उठवलं म्हणे. मी माझ्या मनात म्हटलं उठले नमस्कार केला म्हणे, नमदे आई माझं ताप व्हायला माझी परिक्रमा पूर्ण करून दे आई तुम्हाला सांभाळ म्हणे. आणि दुसऱ्या 2 दिवसात त्याचा ताप पूर्णपणे उतरला. त्यांनी स्वतः सांगितलं एकदम इतका अंग गरम होतं काय करू घरचा होतं विचार पडला कशाला आले वगैरे असं झालं म्हणे. तर त्रास झाला आता काय करू कसं काय होईल जर आपल्यामुळे नर्मदा परिक्रमांची खराब होईल काय करू असं विचारलं. त्यांचा ताप होता कुठे बसल्या खांदोडे हात वर करा कुठे बसल्या खा मागे बसल्या नांदोडे बघा. त्यांनी काल रात्री बसताना सांगितलं म्हणजे आता असं काही अनुभव होतो त्या काल जोशी काकू त्यात बापरे कुठल्या कुठे काय काय सांगितलं. सांख्यशास्त्राला कुठे गेला त्या म्हणजे कण कपिल मुनी कशाचे होतं, कणाद मुनी कशाचे प्रवर्तक आपल्याला माहितच सगळे ऋषीमुनी चरक कशात प्रवर्तक आपल्याला माहितच नाही. सगळे ऋषीमुनी हे वेगळे ऋषी खरं सप्तर्षी नाहीये. सगळं सायन्स शास्त्र शिकवणारे लोक शास्त्रामध्ये त्यांनी त्याचं बुद्धी वापरून नवीन वस्तू नवीन पुनर्जीवन केल्या गोष्टी सगळ्या औषधी वनस्पती सगळ्या आयुष्यात इथे आयुर्वेद रिसर्च सेंटर भेटतो आपल्याकडे फेमस आहे आयुर्वेदासाठी. हजारो हिमालयासारखं अनेक हजारो आयुर्वेदिक वनस्पती बनवतात इथे आणि मग आपल्याकडे विकतात महाग येणे गोष्टी. दरवेळेला औषध आपल्याकडे हेच लोक आणतात हेच औषध लावतात डॉक्टर लोक पण मोबाईल लावून बघा फक्त बस बाकी काही नसतं. काही होत नाही डोळ्या अगदी 100% मिसाईल मी घालून बघितला डोळ्यात त्रास होणार शेवटी आपले डोळे तसे आपण उन्हात जातो आपल्या डोळ्यात प्रॉब्लेम आणि वयामानाने मोतीबिंदू वगैरे येतो कॅटरॅक्ट वगैरे सगळं जातं बरं नाही एकदम 100% गॅरंटी चांगलं आहे. काही लगेच कचरा वगैरे सगळं जातो डोळे साफ होतात काही प्रॉब्लेम येतं काही घाबरून डोळे जास्त पडले तर काही प्रॉब्लेम नाही. आणि ते बल्क गोळी पाहिलं तर हरकत आहे दुसरं काही नाही. अशा प्रकारचं आपण अमरकंटकचं पार केलंय. दक्षिण तटावर आपण उत्तर दक्षिण तटावर आलोय. माहिती बघूया तो बघून सोनमुडा नर्मदेचा होणार नवरा ब्रह्मदेवाचे मानस पुत्र होते बरं. सोन आणि भद्र 2 मुलं आहेत 2 सण भद्र आहे बरं. तिथे सोन आणि शोण आहे शोण नाव आहे. शोण नद आहे महानद नदी नाही महानद नद आहे. दामोदर नद आहे. ब्रह्मपुत्रा नद आहे नद नर आणि माझे ना ते पुरुष आणि पुरुष आहे स्त्री आणि पुरुष. नर्मदा नदी आहे बाकी सगळ्या नद्या आहेत बरं. हे नद आहे सगळं. आणि नर्मदा म्हणजे नदी सुद्धा रजस्वला होते बरं. पण नदीचं पाणी कधी अशौच होत नाही. पाणी कधी अशौच होत नाही असं म्हणणं आहे. तर पाणी कधी पवित्र असं लक्षात ठेवा ऑलवेज म्हणून तिला पाणी पवित्र. आणि नर्मदा सांगते गंगा म्हणते की सगळ्यांची मी पाप धुतली आता माझं पाप कोण धुईल म्हणे. ती सगळ्यांना विचारत राहते सप्तनारायणना. तेव्हा नर्मदा म्हणते का तू माझ्याकडे ये म्हणे. आणि गंगा माहिती ना गंगा ते काय जुलैमध्ये काय गंगा दशहरा गंगा नदी नर्मदेमध्ये जाते स्नान करते काळ्या गायचं रूप घेते आणि यथेच्छ रसपान करते. 3 दिवस यथेच्छ रसपान काय शब्द वापरला बघा रसपान मस्तपैकी आपण म्हणतो शब्द वापरण्याची कला म्हणजे शब्दातील लोकांची शब्द यशोद रसपान करते 3 दिवस आणि पांढरी गावात बाहेर पडते सगळी पापतून पांढऱ्या गायच्या रूपात बाहेर पडते. इतकी नर्मदा पवित्र आहे. अनेक साधू संतांनी लक्ष किन्नर सगळ्या साधूंनी रावणासकट सगळ्यांनी नर्मदेच्या किनार आंघोळी केल्या. रामासकट सगळेजण या किनार स्नान करून गेलो. आणि मार्कंड ऋषी सप्तऋषी मार्कंड ऋषीने तर नर्मदेला जे उपरता भेटत ना त्यांना सुद्धा ओलांडलं नाही. त्यांना सुद्धा क्रॉस करून गेलं म्हणजे त्यांना सुद्धा असं ओलांडलं गेलं त्यांना सुद्धा क्रॉस केलं नाही कुठे. आणि नर्मदा परिक्रमा शास्त्रोक्त पूर्ण परिक्रमा करायला 3 वर्ष 3 महिने 13 दिवस लागतात. 4 चातुर्मास तुला तिथेच राहावं लागतं. चातुर्मासामध्ये कोणी फिरायचं कारण जनावर निघतात काही साप सर्प नाग सगळं निघतात. जंगलात मोठं जंगलच होतं अक्षी किरण जंगलात आहे कडकाडी काढायचं त्याकडे काहीच नसेल सगळी झाडी झुडी नसत. रस्ता कसा माहिती आहे माती रस्ता कुठून डोंगरात वाटी घाणगा तर असंच चालू लागेल. डोंगरात आणणं चालू होतं पाऊस चालताना आजही डोंगरात चालावं लागायचं. आता नर्मदा धरण झाल्यामुळे सगळ्यांचा रस्ता बंद झाला. डॅम झाल्यामुळे डॅमची हाईट खूप वाढल्यामुळे डॅमची हाईट गुजरातने वाढवल्यामुळे सगळा प्रॉब्लेम होऊन गेला. तर नर्मदा किनाऱ्यावर त्यांना दररोज नर्मदा दिसली पाहिजे. नर्मदा आपल्या उजव्या हाताला असते खेळा राईट साईड प्रश्न कसे मारतो उजव्या हाताला पण मारतो होतं का ना अशी उलटी मारत नाही अशी मारून असं चाललोय. आपण कसं गेलं माहिती तुम्हाला उत्तर तट असं गेलंय असं जाऊन समुद्रावर तिकडे गेलं पुन्हा असं येऊन असं उजव्या हातात नर्मदा राहून आपण पुन्हा आता आपल्या उजव्या हातात नर्मदा आहे. आवडीच लक्षात इकडे तुमच्याकडे उजव्या हातात नर्मदा चालली. आपण चालू महाराजपूर मंडलाच्या अगोदर 5 किलोमीटर महाराजपूर आहे. बंजर आणि नर्मदा संगम स्नान आहे बरं संगम स्थान आहे. ते स्नान आपण उद्या सकाळी करणार आज नाही बरं उद्या सकाळी आज पोहोचायला उशीर 5-6 वाजता तर उशीर झाला आपण निघाला हरकत नाही ठीक आहे. एन्जॉय करता आला सगळ्यांना आनंद मिळाला सगळं काम केलं व्यवस्थित झालं. आणि आपण पहिला नंबर पूजेचा माहिती बघण्यामध्ये आज आपला पहिला आला हे पण भागायला होतं बरं. आपल्या हस्ते पूजा सुरू आपण आपलं पुण्यकर्म आपण पहिल्या पूजेला पहिला आपण नावाने नर्मदेचा सुरू झाले आरती वगैरे सुरू झाले
हे पुण्यकर्मात सारथी सुद्धा मिळणं करणं आपण पूजा करणं बरं. मला कधी कधी नवला कधीच होत नाही. पहिला कधी किती वेळ ग्रुप असतात आपल्या मागे, तर भरपूर ग्रुप आहे, बरोबर 5-7 ग्रुप आपल्या मागे आहेतच अजून. सगळे येतील आता फटाफट. लवकर निघाणं हा फायदा असतो, लवकर सगळं झालं. आणि अत्यंत महत्वाचं सोनमोडा, तर होणारा सोनभद्रेचा नवरा, त्याचं ते ब्रह्मदेवाचा मानसपुत्र शोण, त्याने ते राजबंड होतं त्याचं लग्न मोडलं ते वीरांत. मग त्यांनी त्याला कळतं की नर्मदा, अरे नर्मदा नाही, खूप आपण फसलो, हिला फसलो आपण सुद्धा, नर्मदा पण धोका दिला. मग त्याला वाईट वाटतं, त्याला पश्चाताप होतो आणि मग तो पूर्वेकडे मारतो. मग जेवून यायला कळतं माझा गेला शोण, त्या लग्नानं चालू शोध प्रेमाला चालू असतो वार्ता. प्रेमाला बरं तिला वाटतं यांचं काय ते जुळलं, महिला पटत नाही नर्मदा, आणि नाही माझ्यावर काय लग्न करा माझ्या असं ते चिडून येऊन जाते. नर्मदा पश्चिमेकडे उडी मारते, तो तिकडे मारतो, नंतर जोईला आणि ते दोघं पूर्वेकडे उडी मारतात. पूर्वेकडनं मनुष्य रूपात विवाह होतो आणि मानव रूपात विवाह होतो आणि नदी रूपात मग विलीन झाले बरं, नदी रूप म्हणून विलीन झाले. आणि नंतर नदी सगळ्यांना माहिती आहे सागराला मिळते, समुद्राला मिळते, कुठे नद्या सागराला मिळतात. अशा प्रकारचा हा विवाह सोहळा मोडलेला असतो. म्हणून नर्मदा कुमारी, कुमारिकांचं महत्व. कन्या भोजन आपण शेवटच्या दिवशी करणारच आहोत. सगळे ठेवा, तुम्ही कोणाला दिलं तर कन्या भोजनासाठी सगळ्यांनी मदत करायची. त्या कन्या 9 किंवा 11 कन्या आणणार आहोत. लहान लहान आश्रमातल्या मुली, सगळ्या ब्राह्मण वगैरे नाही, इतर सगळ्या मुली आहेत, पण त्या कन्या भोजन काही जेवत नाही. आपली मुलं वाढणार, सगळं ताटभर वाढत नाही, थोडं थोडं वाढायला लागतं, काहीच खात नाही. त्यांना फक्त पैसे, बांगड्या, स्टूल, पेन्सिली, काही मिळालं, पाटे बिडी, सगळ्या पैशाची गरज. कसं काय गरीब घरातल्या मुली, आदिवासी भाग, ट्रायबल एरिया आहे सगळा गरीब असं म्हणून अपेक्षा असते. गुरु जाते औषधात अपेक्षा असते, 50 रुपये चांगलं काही करत गेलं तर त्या गरिबांचं कल्याण करतो आपण. चांगल्या माणसाने देण्याची अशा लोकांना द्यावं, दान करावं, त्यांचं कल्याण होतं. म्हणून सगळ्यांना दान करण्यासाठी सगळ्यांनी कन्यांना 10 रुपये प्रत्येक, आणि सगळ्यांना सारखेल असं द्या. 10 घेतलं तर 10 सगळ्यांना सारखेल, तर साखरा सगळ्यांना सारखेल. मग तू फक्त हिला दिलं, मला नाही दिलं, असं त्या मुलींच्या म्हणायचं मला, अरे हिला साडी दिसली, मला नाही ती साडी, असं होतं आपल्याला होतं, आपण करतो. तर लहान बालक आहे त्यांना असं राहणार मनात, तर सगळ्यांना सारखेल असं करायचं बरं. जे दान करत ते सगळ्यांना पूजा. मी थांबणार, तो पण मी जाणार नाही. नर्मदा पुन्हा कन्या भोजन पण थांबणार आहे. पुढे थांबतो, तुम्हाला तुला जमणार नाही, मी थांबतो म्हटलं. मी कन्या भोजन झालं मग निघणार रात्री लगेच. तुम्हाला उजवून जायचं, मला नर्मदाला दुसऱ्या स्वेप्सनवर जॉईन व्हायचं. तिच्याबरोबर किंवा मी याला नेमारला जॉईन होईल, त्याला त्यांची पूर्ण करून देईल, असं मला कार्यक्रम आहे. तर सगळ्यांनी व्यवस्थित कार्यक्रम करायचा, खूप छान आहे. आता सगळं झालं, नर्मदा ओलांडचं काम झालेलं आहे. आता नदीवर आंघोळ करायची. आजचा व्यवस्था अतिशय सामान्य आश्रम आहे बरं, छोटासा आश्रम आहे. नर्मदा समोरच आपल्या समोर, त्याच्या समोर नर्मदा संगम आहे. मी सकाळी उद्या तिकडे जायचंय, 6 वाजता उठला आंघोळ करायला, चहा वगैरे घेतला का, आणि नंतर मग उद्या आज बॅगा काढणार नाही, उद्या बॅगा काढणार सांगितलं. तसं नाही, नर्मदेची पूजा वरती करा. समोर नर्मदा संगम, नर्मदा आणि पंचर मी वरती गेला तिकडे संगम दाखवतो, कुठून पंचर येते कुठून नर्मदा येते सांगतो. खालच्या सगळ्या हॉलमध्ये तिथे सगळे पुरुष मंडळी राहणार आहेत आणि वरच्या हॉलमध्ये सगळ्या लेडीज राहणार आहे बरं. सगळ्या बायकांनी वरच्या हॉलमध्ये जाऊन झोपायचं. वरती कमोड पण आहे, 2 लॅट्रिन पण वरती सगळं आहे बरं. खाली पण पुरुषांना 2 लॅट्रिन आणि 1 कमोडचा संडास खालीच आहे. आता पहिले बाहेर जायचं नाही, लागत नाही, आतमध्ये बनवलेलं सामान्य व्यवस्था पण छान आहे. गाद्या बिद्या सगळं आपण आणणार, गादीवाला सांगितलं तो गाद्या आणून देईल सगळ्यांना. गाद्या सगळ्या मिळतील, सगळ्यांनी एक गादी सगळ्यांना आणतो. 40 गाद्या मागवलेल्या असतात, 40 गाद्या सगळ्यांना मिळतील. अंगाला उशी सगळं मिळतील, काही चिंता करू नका, सगळं मी मागवतो. त्यांना मला आठवण करतो मी दुपारची होता तर सांगितलं मी तर पुन्हा आठवण करतो, सगळं तिथे मिळतं, काही चिंता करू नका, काही काढायची गरज नाही. चादरी आणि काही थंड नाही, आता तिथे काही गरमच असेल बरोबर, महाराष्ट्र गरम आहे. अशा विषय औषधाबादला पुन्हा